डहाणूमधील भीमबांधचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? आज मी उभा आहे या शांत दिसणाऱ्या सूर्या नदीच्या काठावर. पण ही फक्त नदी नाही, ही आहे एक अपूर्ण राहिलेल्या वचनाची साक्ष. नमस्कार, मी नितीन खानजोडे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे डहाणूमधील भीमबांध. या भीमबांधची एक कथा आहे, तर ऐका. स्थानिक लोक सांगतात की महालक्ष्मी गडावर माता महालक्ष्मीचे पवित्र स्थान आहे आणि ही कथा आहे महाभारताच्या काळातील. जेव्हा भीम या भागात आला आणि जेव्हा त्याने आपल्या देवीला बघितले तेव्हा तो इतका मोहित झाला की त्याने देवीसमोर लग्नाची इच्छा व्यक्त केली. पण देवी साधी नव्हती. तिने भीमासमोर एक अट ठेवली. जर तू एकाच रात्रीत या सूर्या नदीवर बंधारा बांधलास आणि या नदीचे पाणी डोंगराकडे वळवलेस तरच मी तुझ्याशी लग्न करेन. आणि मग जे घडलं त्यावर लोकांचा आजही विश्वास बसत नाही. भीमाने आपल्या प्रचंड ताकदीने मोठमोठे दगड उचलले. रात्रभर न थांबता हा बंधारा बांधायला सुरुवात केली. एक एक दगड, एक एक प्रयत्न आणि बंधारा जवळजवळ पूर्ण होत आला. पण देवीने एक उलटा खेळ केला. पाठ व्हायच्या आधीच कोंबड्याला आरवायला लावलं. भीमाला वाटलं सकाळ झाली आणि त्यांनी काम थांबवलं. म्हणूनच हा भीमबांध आजही अपूर्ण आहे. आज मी जिथं उभा आहे हे तेच ठिकाण आहे. हे दगड, हा प्रवाह आणि ही शांतता, सगळं काही तीच कथा सांगतात. ही फक्त एक दंतकथा आहे की खरंच इतिहास मला माहीत नाही, पण इथं उभं राहिल्यावर काहीतरी वेगळंच जाणवतं. हे आहे डहाणूमधील हिडन रहस्य. तुम्ही कधी अनुभवले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या वेळी कधी डहाणूमध्ये आलात तर इथे नक्की एकदा भेट द्या. भीमबांध तुमची वाट बघतोय.